ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। हिंगोलीतल्या सेनगाव मधल्या भानखेडा इथं शासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आज आरोग्य सेवेसाठी नाही तर जनावरांचा गोठा म्हणून वापरली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यानं शासनाला आरोग्य केंद्रासाठी जमीन दान दिली त्याच्याच दुसऱ्या मालकीच्या जमिनीवर ही इमारत उभारल्याचा आरोप आहे। परिणामी बांधकाम वर्षानुवर्ष रखडलंय, शासनाचा निधी वाया सुद्धा गेलाय। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। प्राथमिक आरोग्य केंद्र की जनावरांचा गोठा, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया, चुकीचं नियोजन आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड। हे दृश्य पाहून कुणालाही वाटेल की हा एखादा जनावरांचा गोठा आहे, पण कोणताही गोठा नसून भानखेडा इथलं प्राथमिक आरोग्य केंद्राची ही इमारत आहे। 2018 मध्ये या इमारतीचं बांधकाम सुरू झालं। 2021 पासून ते अर्धवट अवस्थेतच बंद आहे। आज या इमारतीत एका कुटुंबाचं वास्तव्यासह गायी बैल बांधले जात आहेत। काही खोल्यांमध्ये चारा, वैरण आणि शेतीचं साहित्य सुद्धा आहे। शासनाला आम्ही 1 एकर जमीन दान दिलेली आहे। ती जागा दुसरी आहे आणि या 2 एकर मध्ये माझ्या घरच्या स्वतः मालकीच्या ताब्यातली असताना 2 एकर जमीन त्यांनी बांधकाम केलेलं आहे। तरी माझं बांधकाम त्याने ते जी जागा दिलेली आहे त्या जागेवर बांधकाम करायला पाहिजे आणि कळकळीची विनंती बी की बा गोरगरिबासाठी सगळ्यासाठी दवाखाना पाहिजे। या इमारतीत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या गोविंद कोटकर यांच्या कुटुंबाकरता ही इमारतच घर आहे। त्यांनीच या संपूर्ण प्रकाराबद्दल व्यथा मांडली। मी काही वर्ष माझ्या लग्नाला झाली तर आमच्या घरी काही डॉक्युमेंट्स होती ती मी बघितली तर त्यामध्ये आमची जी वहिती शेती होती तिथे हे या दवाखान्याचे बांधकाम चालू होते आणि आम्ही दुसरी जागा त्या दवाखान्यासाठी दिली होती। तर त्याबद्दल आम्ही माझ्या सासू सासऱ्यांना बोलले की ही जागा आपली असून आपल्या शेतात दवाखान्याचे बांधकाम होत आहे, तर आपल्याला याबद्दल काहीच मोबदला मिळाला नाहीये। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गोविंद कोटकर यांनी शासनाला आरोग्य केंद्राकरता वेगळी जमीन दान दिली होती, मात्र प्रशासनानं ती जागा न वापरता त्यांच्या मालकीच्या दुसऱ्याच जमिनीवर इमारत उभारल्याचा आरोप होतोय। चुकीच्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याची माहिती वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली, तरी प्रशासनानं इमारतीचं बांधकाम केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। या जागेच दवाखान्याची जी जागा आहे ही जागा सोडून दुसऱ्या जागेत बांधकाम केलं असं मला तरी असं वाटते आणि त्या कर्मचाऱ्याला सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत आणि त्यांनी बांधकाम सुरू केलं। बांधकाम हे सरकारचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे। या जनतेच्या पैशातून आतापर्यंत कितीतरी जीव वाचले असते। मानववधाचा गुन्हा या संबंधित कर्मचाऱ्यावर करावा झाला पाहिजे। या संपूर्ण प्रकाराबद्दल आम्ही 3 दिवस घातले। आरोग्य विभागातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण त्यांचा संपर्क काही होत नाही। त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील मी माध्यमांसमोर बोललो तर विनाकारण कारवाईला सामोरं जावं लागेल असं म्हणत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे। तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विवेक गायकवाड यांनी त्यांची त्रोटक प्रतिक्रिया दिली। भानखेडा येथील जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भामध्ये तेथील जे शेतकरी आहेत त्यांनी तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीची चौकशी माझ्यासमोर सुरू आहे आणि या चौकशी अंती त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे। एवढंच सध्या मी नमूद करू इच्छितो आणि सांगू इच्छितो। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतं, मात्र भानखेड्यात उभी असलेली ही अर्धवट इमारत आज रुग्णांऐवजी जनावरांच्या आश्रयाची जागा आहे। चुकीच्या नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शासनाचा निधी वाया गेला का? या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई होणार का? आणि भानखेड्यातील नागरिकांना आरोग्य केंद्राची सुविधा कधी मिळणार
या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावीच लागतील. उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.